हो, त्यांना देश चालवायचा, आपल्याला घर चालवता येत नाही, गाव चालवता येत नाही, गल्ली चालवता येत नाही. आपण उगीच अर्धा चहा पिला की स्टँडवर पेपर वाचताना नाही पण यंदा महाराष्ट्रात बदल व्हायलाच पाहिजे. तुझा बदल कर आधी, ठिगळे लागले तुला. शेतात गवत आहे, बायकोला साडी नाही, संक्रांतीला ती चालली, लेकराला ॲडमिशनला फीस नाही, तुझं नाक निर्मळ नाही, बदल व्हायला पाहिजे. एक म्हातार दुकानात गेलं, कळते ना तुम्हाला? नाही, दुकानात गेलं, दुकानदाराने तासभर दोन कटिंग होईपर्यंत त्यानं काका तुमचं काय करायचंय, कारागिराला प्रश्न पडला तुमचं काय करायचंय, ऐकता ना तुम्ही? म्हातार म्हणलं थांब, तुला काय करायचं मी सांगतो. खुर्चीवर बसलं, ते कपडा टाकला, काय करायचंय म्हणजे हे काय हे, त्याच्या डोक्याला 4च केस होते. ऐकताय ना किती होते? दुकानदाराने विचारलं याचं काय करायचं, ते म्हणलं येंगे येंगे. काय म्हणलं ते? येंगे म्हणजे रंगव. आता याचं काय लग्न होणार आहे का? दशरथाचा रामायणात प्रसंग एक केस पिकला. त्यांनी सांगितलं मुलांना राज्यकारभार तुम्ही पहा. आता दिल्लीत आणि महाराष्ट्रात सगळीकडेच माझ्यासारखे किती कोण पिकलेत तरी कोणी सोडायला तयार नाही. लक्षात सोडण्याची भूमिका पाहिजे, प्राप्त होत असतं. आडातलं पाणी काढलं की नवं येत असतं, झिऱ्यातलं उपसलं की निथळ स्वच्छ येत असतं, दान दिलं की पुन्हा परत घरात रिटर्न येत असतं, बॉल फेकला की ताकदीनं परत येत असतो, सेवा केली की फळ मिळत असतं. विठाल देवा तुला मागणार नाही, तुझे पाय तुझ्या बायकोच्या ताब्यात आहेत, तुझं डोकं शेषाच्या ताब्यात आहे. आणि पारतंत्र्यात राहणारा देव तू. 2 देव पारतंत्र्यात राहतात, ऐकता ना तुम्ही? 2 देव, शंकर आणि भगवान विष्णू, दोघंही सासूरवाडीत राहतात. हा आदर्श आपल्या बुवा लोकांनी घ्यावा. हिमालय, शंकर कुठे राहतात? बद्री केदार हिमालय राहतात कुठे? सासूरवाडी. आणि विष्णूची धर्मपत्नी कोणाची कन्या आहे? क्षीरसागराची. ते कुठे राहतात? क्षीरसागरात. हा आदर्श आपल्या समोर असताना असं जर एखादं उत्तम स्थळ आलं, माझा सल्ला करून टाका. विठ्ठल कमले कमलाक्षेते हरिक्षेते हिमालये. पद्मपुराण में लिखा है महर्षि वेद व्यास जी ने. आता यांना काय मागायचं? पारतंत्र्यातल्या माणसाला स्वतंत्र निर्णय घेण्याचा अधिकार. बहुमतात सत्ता नसेल तर निर्णय क्षमता कमी असते. सगळ्यांना विश्वासास पात्र करावं लागतं आणि मग निर्यायक निर्णय घ्यावे लागतात. आपण मीडिया तंत्राला पाहतो. देवाकडे देण्यासारखं काय? देवा तुला मागणार नाही. आमच्या गावी एक प्रसंग होता, मी कोणाचं नाव घेत नाही कारण आज मी गेलो की 10-15 दिवसांनी एडिटिंग होऊन हे बाहेर येणारच आहे प्रकरण. एक नेता होते XYZ. त्या नेत्यांनी मला आश्रमाला जागा दिली. ऐकताय ना तुम्ही? दिली हे झालं तोंडी, पण PTR 8चा उतारण चतुसीमा माझ्या नावची वर्गवारी होईना. ऐकताय ना? माझ्या नावचं होईना. मंत्र्यांना खूप प्रार्थना केली, पाठपुरावा केला. ते म्हणायचे मी दिल्लीला चाललो, लंडनला चाललो, फ्रान्सला चाललो, मुंबईला मीटिंग आहे, पक्षाची मीटिंग आहे, नंतर पाहिलं. मी म्हातारा व्हायला लागलो तरी जागा माझ्या नावची होईना. मी होतो प्रपंचात. पूर्वी माझ्या बायकोला मी सांगितलं एक काम कर, हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेव. तेव्हा श्रीमद भागवत कथा मी करायचो आणि रुक्मिणी कृष्ण विवाहाचे पीस जमायचे, ब्लाऊज पीस. कळते ना तुम्हाला? नाही कळलं तुम्हाला? भले 1000 पीस होते माझ्याकडे पडून, ते विकता येईना सायकलवर नेऊन कुठं. आणि दुकानात गेलं तर कमी किंमत घ्यायला लागले. तुम्हाला फुकटच आले असतील ना, मग काय हरकत द्यायला. मग ते पीस सांभाळून ठेवले होते मी. पीस वाटायचा, कुंकाचं बोट लावायचं, पीस वाटायचा. 1000-1200 स्त्रिया बोलवल्या
आणि त्या मंत्र्यांची बायको कार्यक्रमाला बोलवली. मंत्र्याच्या बायकोला कळलं की बाई महाराजांच्याकडे येणाऱ्याची मेजॉरिटी खूप आहे बरं का. आज 1000-1500 स्त्रिया मतदारात येणं म्हणजे खूप चांगलं आहे. जाता जाता म्हणल्या महाराज काही लागल्या अडचणीत माझ्या कानात घाला, मी त्या नक्की मार्गी लावील. मी म्हणलं दुसरं काहीच काम नाही, काम हे मला आश्रमाला जागा मिळाली पण माझ्या नावची होत नाही, तेवढी ऑर्डर काढायला लावा. ती म्हणली आमच्या यांना अजिबात अक्कल नाही, तुम्ही चिंता करू नका, मी करून देते. तुम्हाला कळलं का ती काय म्हटली? त्यांना ते सगळं मी करून देते. आता स्त्री शक्ती तेवढी ताकद आहे. ती तुकोबारायांची आवडी जिजावासू, शिवरायांची माझी जावासू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी असू, मुक्ताई असू, एवढी ताकद आहे. म्हणून यांना कोणी कमी लिखू नका, ही तुम्हाला प्रार्थना आहे माझी. तुकोबाराय म्हणाल तुझ्याकडे काय मागायचं देवा? आईला प्रार्थना केल्यावर लेकराला काय लागतं आईला न सांगता कळतं. लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा, लक्ष्मी वल्लभा.